नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आम्ही आलेलो अल्लू खाली चाललो आहे. हळू आणायला बघूया हळू आहेत काय. अळूवरती हळदीवरती अळू आहे ना, एक अळू पिकतोय काय आलाय. आई आणि मी बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तयार आहात का? हां, तयार आलू झाले. जवळ पण आलू खूप आज पिकलंच नाही. एक दोन हाय थांब. आलू मस्त आहे एकदम, की हा किडाला नाही मस्त. हळू बघा आळूच्या झाडावर चढलेलं आता हलवलं अल्लू तुला पडले 4 5 7 8 10 एक भेटले आपल्याला. तयार आहेत मस्तपैकी, भरपूर वर झालेत मोठे मोठे. आता सीझन झाले पिकायला, पावसामध्ये खूप पिकतात. पाऊस पडल्यानंतर थोडं पानारतात हळू. मोठी किती आहेत. आपल्याला पिक्का पण भेटलेला आहे मस्तपैकी. एक नंबर आहे. म्हणजे आंबट गोड असं असतं हे चव. मस्त आहे. खायला मजा येतं. बियात जबरदस्त मस्त झाड आहे. अळूचं झाड म्हणजे खूप जुनं आहे. आपण लहानपणी खूप यायचो खायला. तिथे कांट्याचं गाव दिसतंय तुम्हाला समोर. तर जंगल नाही राहिला त्याच्यामुळे गाव पूर्ण दिसतं. झाडं कमी झाली इकडची, चक्रीवादळमुळे पूर्ण गाव पूर्ण दिसतं. घरं पूर्ण दिसतं कांट्याची. चला इथे गावकीचा फणस आहे नाही ना. गावकीचं फणस सर्व काढलेच दिसतंय चराने. कवली आहेत सर्व बारीक आहेत फणस. बसले तर आरामात मस्त की गावालाच असतात सध्या. आराम चालू आहे. आता शेतीची कामं चालू होती. कागद बिगद बघा बांधलं ना सर्व सर्व हा. हळू पण चांगला आहे हा. कच्च भुरीत ना, आपण पहिले भुरीत घालायचो. आहो भुरीत घालायचा ना. हो आता गाडी संध्याकाळी गाडीमध्ये ह्यांच्या अमित खाड्याच्या. तुम्ही किती दिवस आहो? तुम्ही किती दिवस आहो? तुम्ही 2-3 दिवस आहे. आणखी वर्षाने आल्याच्यानंतर मजा मारून जायचा. हा ते तर होय नी काय बघा ढेबरा बनलो का नाही. ढेबरा पांडुळं आता कोण मग एकदा राहुल चलित होता माहिती आहे तुम्हाला. राहुल ते हे काय काय तो तळत होता, सक्रोल्या बनवत होता एकदा. आलूची उसरी कशी सुकत घातलं नाही. गावाला खूप महाग असते आलूची उसरी. इथे आहे आलूची उसरी. हात लावला तर शिवाय भेटतील. व्हिडिओ काढताय का सुपांचा?
एक सूप घेऊन जायचं अलगत. हे बायची आहे अल्लूची उसरी. हे 2 घरातली चुकत घातलं नाही अल्लूची उसरी. मुंबईला पाठवायला मुलाला. चला घरी सगळ्या कोणच नाही भेटलं आपल्याला. कच्चे आलू आणलेले आहेत खाली. आपण कागद बांधलेला मुंबईवरनं कागद आला मोठीच्या मोठे साईजवर नाव तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल. तोच कागद आहे हा. मोठ्या साईजचा 21x30चा कागद 2600 रुपयामध्ये पडलेला आपल्याला. आणि खूप मस्तपैकी आम्ही लावला आहे. सकाळपासून 2-3 तास गेले. ऊन होता ऊन आणि कागद पण खूप गरम होत होता. जरा फिट केला आहे आता व्यवस्थित लावला आहे. पाऊस येणार आहे कळाय नको म्हणून कुठे. रियान खेळतोय मातीमध्ये जरा. गावाला लहान मुलांना खूप मजा येते. दुपारचं वातावरण झालं आहे ऊन नाही आहे थोडं पावसाचं वातावरण दिसतंय. चला आपल्याला जायचं आहे सोनामीने फेरफटका मारायला. त्याने पाण्यावर जायचं जरा पाणी थंडगार आणायला. खाली का फणस वगैरे भेटला तर बघायचं आहे. आपण असं सोनाबी जायचं आहे. उतरलं खाली. हां आंबा उदगवणी झाली आंब्याची. एक पण आंबा दिसणार नाही ना आता. काय काय हां हो जांभळाच्या बिया किती तरी आज भरपूर आलेले वाटतं यावर्षी. यावर्षी लगेच आले जांभळा. बिया सुद्धा नाही कातकऱ्यांचा झोपडा दाखवण्याचा त्यांचा. इथं होता का झोपडा बांधलेला. फणस विकलत पण तयार झालेत. आता पिकतील नाही ते आता पावसात सडून जाणार नाही ते. हा पिकलाय का काय तयार आहात काय. हवं बाय पिकलाय नाही ना तयार आहात फुल तयार आहे ना. हां केळाला आहे बघ. म्हणजे हे लाल झालं ते कसं मग. हां लाल तयार की लाल तयार काढायचं मस्त आहे की. तर पावसाचं हे कोण आला नाही तर हे असंच पिकून जातील नाही. हे जवळच आहे हात पोचता असा म्हणजे फणसात हाताजवळ लागतात की नाही. काटे आहेत काटे सांभाळायला लागतात. पाऊस पडलाय ना. हवं हा सडला कसा काय हवं पिकलाय नाही पण सडलाय. अर्धे सडलेत बस असेच. आपण काढलेले आहेत घरी घेऊन जाता. मुंबईला मिळायचे 2 फणस बस. वजा जास्त होतं मग गाडीमध्ये 2 फणस बस. आपल्याला दादाला 1 फणस 2 बस झालं. अशा प्रकारे पुन्हा जंगल झालं इकडे. आई गेली फणस घेऊन तिकडे तिकडून पाठवले. मी मला हांडाला मी जातो नदीवरती पाणी आणायला. थंडगार पाणी असतं. ताण आपलं बोरिंगच्या पाण्यात ताणच नाही राहत. नुसती ताण लागत राहते. आपलं नदीचं पाणी एकदम थंडगार असतं. फक्त चालायला आता
10-15 मिनटं चालत जायला लागणार आहे वरती परत अंडे घेऊन. डाग असते, चढत जायला लागते. गावाकडे वातावरण मस्त झालं आहे, थोडं पाऊस नाही आज, तेव्हा थोडं कंटाळल्यासारखं वाटतंय. आमचं कंपाऊंड समोरच आंबे बिंबे सर्व झाले, पाळवणी वगैरे आंब्यांची. एक सुद्धा आंबा दिसत नाही कुठे आता. तर पहिले आंबे असायचे पाऊस पडला तरी. रस्त्याने थेट चालत जागा. पावसाचा जर आंबा खाल्ला मस्त लागतं. हरडी खूप आधी, हरडी इथे पडली सर्व. हरडी पण औषधी असतं पूर्ण. हरड किती आले जबरदस्त. हरड एक औषधी आहे. हरड्यापासून भरपूर काय डायबिटीजचं वगैरे, शुगरचं वगैरे पण औषध बनतं. तर पहिला पाऊस पडेल तर खेकडी विकडी येते ना नदीला. काळी खेकडी, काळी चिंबोरी असते ती भेटते. काटा काठी वगैरे बघत चालायला. हे काटे चप्पलमध्ये लगेच घुसतात काटे आतमध्ये. दादा नदीवरती भेटू आपण. तर नदीवरती पोचलो आपण आता. ते गारेगार पाणी, एकदम थंडगार मस्त की भारी एकदम पाणी आहे. 2-3 आलू भेटलेत आपल्याला. अंडा ठेवून इकडे पण पाणी वाढलं आहे थोडं. असं आहे बघा, पहिला पाऊस पडला आणि नदीला पाणी थोडं वाढलं आहे, प्रमाण वाढलं आहे. बघा एकदम गारेगार आपलं पाणी. हे आलू भेटलेले आहेत आपल्याला पडलेले, ते घेऊन आला आपण. धुवून घ्या मस्त की. घरी घेऊन जाऊ. किडालेत थोडे. पाणी भरून घेऊ मस्त की, पिऊया जरा थंडगार. तोंड बिन ठेवूया. तोंड बिन ठेवून घ्यायला लागेल. टोपी काढतो आधी. मस्त वाटतं एकदम गारेगार. पाणी एकदम मस्त आहे. लगेच पाणी नाही ताणलं ते. मस्त आहे की वाटतं पाणी. एक नंबर. पण चाललंय आता रस्त्याने. अंडा वगैरे घेतलाय आता. थेट आता घरी भेटू आपण. खूप डाग आहे, डाग चढायला लागतं आपल्याला. पाणी एक नंबर आहे आमच्या गावचा. पाणी झऱ्याचा जे 12 महिने झरा वाहत असतो. नॅचरल पाणी एकदम मस्त की. ह्या पाण्याशिवाय ताण नाही जात. चला आता घरी भेटूया आपण. जेवायचं आता दुपारचं आपल्याला. अशा प्रकारे डाग आहे ही सर्व. डाग चढत जायचं घरी. लवकरच आपले
1500 सबस्क्रायबर पूर्ण होतील. 1500 यूट्यूब फॅमिली बनेल आपली. ओके, आवर्जून पाहतायत व्हिडिओ सर्वजण. धन्यवाद. कोकणावरून यूट्यूब चॅनल सपोर्ट केल्याबद्दल तुमचे पण धन्यवाद. थेट आता घरी भेटू आपण. खूप डाग आहे, डाग चढायला लागतं आपल्याला. पाणी एक नंबर आहे आमच्या गावचा. पाणी झऱ्याचा जे 12 महिने झरा वाहत असतो. नॅचरल पाणी एकदम मस्त की. ह्या पाण्याशिवाय ताण नाही जात. चला आता घरी भेटूया आपण. जेवायचं आता दुपारचं आपल्याला. जेवून थोडासा आराम करतोय, हवा लागते. मग आम्ही आले कांड्यावरून, जरा आली होती अशीच तिकडं फेरी मारून गेली. या नाही तिकडे. आता जेवण घेऊया थोडंसं दुपारचं. रिओ, हे रिओ, रियान आम्ही विचारत आहे काय फोन करशील काय? हे रियान, कोको आले ना. रियान खूप मजा आली इकडे. जेवण घ्यावं दिवसा बऱ्याचं जरा. ते झाडामध्ये आता दयाळू जो पक्षी असतात त्याचा घरटा आहे वाटतं. एकसारखं येतंय जातंय. बघूया आपण जाऊन जरा. घराच्या बाजूलाच हे झाड पेरलं नाही बघा ना. हे आली ते रुजली म्हणतात. नाचणी झालेली आहे, नाचणी आहे, तिची लागवड केली. कणक लावित असतो. ह्या झाडावरती आहे बघा, वरटते इथे. वरती आहे, वरटते. पिल्लात होत्या. वर सरळ आहे चढायला. हे का मांजर आले तिथं. कवडा आहे. मांजर आले होते जवळ एवढे बघा. ते पक्षी उठत होते आता. तो बघा मांजर पळतय. तो बघा, तो बघा तिथे बांधावरती उभा आहे. पुढे गेला वरती. जवळ आलेला का खायला भेटत नाही म्हणून इकडे आले. या झाडावरती होता. बरेचसे पक्षी भेटले इथून झाडावर. झाडावरती चढून बघूया. वरती चढलो मी आता इकडे झाडावरती. आणि आतमध्ये घरटा आहे दयाळूच. त्या पिल्लने काही घातलंय नाही, अंडी बिंडी एकसारखी येत होती इथे. दयाळू पक्षी आहे असं. येत होतं एकसारखं. आता एवढं वरती चढलंय, खाली उतरायला लागेल आता. डेंजर आहे. काही दुसऱ्यासारखं झाडावर चढायला येत नाही आता. घरी पाणी पियाला. हा, तो धुवायचा आहे, राहू दे. तो धुवायचा आहे. चला जरा काम करूया जरा घरचं. बैल आलाय आमचा. कुंडा दिलास की काय? कुंडा आहे की काय? नाही जेवला. अजिबात नाही वर. ह्या इथं वर गेलेली तरी पण एवढं घास नाही. किती काय खेळायला तिथे दिलेला. फणसाची सारखं कुठेतरी उलदान काढून आलाय.
एक तर अजून येतच नाही ना, हा? एक अजून आलाच नाही ना. बांधलेली आहे, हं. सोडीतच नाही त्याला आता. चहाची पात बघा कशी मस्त झाली. आता पाऊस पडल्यानंतर फुलली एकदम ती. हा येऊ दे मनी म्याव यो, मनी म्याव. आणि इथे बघा, इथे सर्व आपलं पाऊस पडल्यानंतर अंगण म्हणजे खराब न झालं पाहिजे, ते हातरलं नाही सर्व वाटतं. पोस्टर भावाने हातरला असं सर्व का, सर्व लुगडी फडकी टाकला ना, सर्व पूर्ण हे करून टाकलं नाही, अंगणाला सजवून टाकलं नाही, पूर्ण खराब होऊन खास खड्डे पडाय नको म्हणून हातरलं नाही वाटतं. गाड्या बिड्या म्हैशी चरत चरत तिकडं आल्या, केंगोलच्या म्हैशी आहेत या वाटतंय. चरत आपल्या गावापर्यंत पोहोचल्या, पलामध्ये आल्या ह्या. इकडे रस्ता चुकल्यात की काय माहिती. 6 वाजल्या. आपलं वासरं घेऊन म्हैशी इकडं. निवांत आपण तिथं जाऊन बसूया जरा. संध्याकाळ होत चाललेली आहे मस्त की. क्लायमेट एकदम सुंदर आहे मस्त की. निसर्गाची मजाच वेगळी असते. निसर्गाची जी मजा घ्यायची ही आनंदाची गोष्ट असते एक. संध्याकाळ होत चाललेली आहे आणि जवळजवळ 7 वाजायला आलेले आहेत. पावसाचं थोडंसं वातावरण वाटतंय, पण एवढं खास पाऊस नाही आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ इथे स्टॉप करतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर आपले यूट्यूब फॅमिली आपली 1500पर्यंत आता जाईल, थोडेच सबस्क्रायबर बाकी आहेत, तर आपले 1500 यूट्यूब फॅमिली होईल. आणि असे जे आपले कोकणातले व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि कोकणातले व्हिडिओ आवर्जून मी यूट्यूबला टाकत राहीन. आणि असंच अधूनमधून आपली कोकणामध्ये फेरी होत असते. तर तुम्हाला कोकणातले व्हिडिओ खूप आवडतात आणि खूप व्हिडिओ बघतात. खूप जण व्हिडिओला सपोर्ट करतात. आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि कोकणावरूनला सपोर्ट करत राहा. चला, धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओने. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या. चला भेटू.